मंत्री भरत गोगावलेंनी मुंबईमध्ये घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची भेट। रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे गोगावलेंनी मानले आभार। मुख्यमंत्र्यांना आता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेले निर्णय बदलण्याचा अधिकार। राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 लागू। निर्णय बदलल्यास त्याची कारणं मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात द्यावी लागणार। राज्यातली एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होण्याची शक्यता। 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी होतील। मनोज जरांगे यांचा मराठवाडा दौरा रद्द। 29 तारखेला उपोषणाला बसण्याआधी करणार होते मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा। तब्येत खराब असल्यामुळे दौरा रद्द। गडचिरोलीला जपतलाई आश्रम शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द। सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर सरकारची कारवाई। शाळेतील विद्यार्थ्यांचे भामरागड, गडचिरोली, अहेरीमध्ये समायोजन होणार। यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यातल्या कान्हाळ गावातील अनुदानित युगांतर प्राथमिक आश्रमशाळेची विदारक परिस्थिती समोर। विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी एकही बेड नाही। शाळेला वन्य प्राण्यांचा धोका, तरीही उपाययोजना नाहीत। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या वारसांना 1 कोटींची मदत देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण। राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळेचा 10 कोटींचा विमा काढण्याची मागणी। अमरावतीतल्या महर्षी पब्लिक स्कूल अंतर्गत असलेल्या आदिवासी निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विषबाधा। राजेश बेठेकर या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू, तर 5 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू। 15 ऑगस्टला जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली। आदिवासी विभागाकडून चौकशी। हिंगोलीच्या लिंबाळा जिल्हा परिषद शाळेतील दारू पिणारा मुख्याध्यापक अखेर निलंबित। सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांनी मुख्याध्यापकाचा दारू पितानाचा व्हिडिओ समोर आणला होता। राज्यातल्या विविध शासकीय विभागांकडे 86,662 कोटींची देयकं अद्यापही प्रलंबित। महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनचं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन। सरकारने देयकं तातडीने देण्याची मागणी। मुंबईतल्या भायखळ्यामधल्या महापौर निवासस्थानाचा परिसर स्थानिकांना मॉर्निंग वॉकसाठी खुला। मात्र महापौर निवासस्थानाचा केवळ 500 ते 100 मीटर परिसरच मॉर्निंग वॉकसाठी खुला। मुंबईकरांची नाराजी। बुलढाण्यामध्ये लोणार सरोवराच्या संवर्धनाला वेग। सरोवराच्या विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 42 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर। लोणार सरोवर आणि परिसराचा कायापालट होणार। बीडच्या माजलगावमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा रकमेसाठी पंढरपूर खामगाव महामार्गावरती रास्ता रोको। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। 2025-26 खरीप हंगामातील हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी। परभणीमध्ये पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यामध्ये तब्बल 5,17,990 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। सुमारे 3,57,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले। धाराशिव जिल्ह्यातल्या 14 महसूल मंडळातील हजारो पात्र शेतकऱ्यांना तुटपुंजा पीक विमा। विमा मंजूर न झाल्यास बैलगाडी ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा। शेतकऱ्यांनी दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जालन्यामध्ये बंजारा समाजाचं उपोषण। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसह विविध प्रश्नांवरती बंजारा आंदोलक एकनाथ चव्हाणांचं उपोषण। धुळ्यामध्ये एसआयआर प्रक्रियेमध्ये 96,678 मतदारांचा पत्ताच नाही, तर 98% काम पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा। 40,000 स्थलांतरित, 14,000 मयत, तर 11,000 दुबार मतदार असल्याची माहिती। बाकी मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू। अहिल्यानगरमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा विटंबनेच्या निषेधासाठी रास्ता रोको। आमदार संग्राम जगतापांसह 100हून अधिक जणांवरती गुन्हा दाखल। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप। राज्यावरती आधीच 9 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज, मग 1.10 लाख कोटी खर्चून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प कशासाठी? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। तर सध्या रस्ते दुरुस्ती जनतेची खरी मागणी आहे, सुळेंची पोस्ट। आदित्य ठाकरेंनी केली पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधल्या दुरवस्थेची पाहणी। वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर समस्यांचा घेतला आढावा। उद्योगमंत्र्यांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांचा चाकणनंतर हिंजवडी दौरा। कोल्हापूरच्या हंसनाळवाडी इथे
जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट. पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झालाय आणि विद्यार्थ्यांचा मोठा अडचणींशी सामना होतोय. रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या तुकसई गावाजवळ पुलाची अतिशय बिकट अवस्था. प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. अनेक गावासह वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी पूल महत्वाचा आहे. रायगड इंदापूर वाढवण रस्त्याची चाळण, गावकऱ्यांची खड्ड्यातनं कसरत. तरुणाच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा. विद्यार्थ्यांनी सुद्धा रिपोर्टिंग करत दाखवली रस्त्याची परिस्थिती. सांगलीतल्या चांदोली धरण 94% भरलं. धरणामध्ये 8,217 क्युसेकनं पाण्याची आवक होतीये. वारणा नदीपात्रामध्ये 5,900 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे उघडलेत आणि 7 दरवाजांमधनं 33,340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ. वर्ध्यामध्ये मागच्या 15 दिवसांपासून पावसाची पाठ. कापूस आणि तूर पिकांवरती संकट. शेतकरी चिंतेत. यवतमाळ शहरामध्ये भारतीय एअरटेल कंपनीकडनं केबलचं जाळं टाकण्याचं काम सुरू. अनेक भागामध्ये केलेल्या खोदकामामुळे पाण्याची पाईपलाईन फुटली. शहरातल्या नागरिकांवरती जलसंकट. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन. अंदुरेला ठोठावलेली जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती. ऑगस्ट 2013 साली डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. नाशिक रोडमध्ये सुमित पगारे हत्या प्रकरणामध्ये 14 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. पूर्व वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातनं 2 गोळ्या झाडून सुमित पगारे याची हत्या करण्यात आलेली होती. पोलिसांनी 24 तासामध्ये ठोकल्या आरोपींना बेड्या. आणखी 2 आरोपींचा शोध सुरू. नाशिकमध्ये मित्राच्या मदतीनं प्रियकराची गळा चिरून हत्या. महिला आणि मयत व्यक्ती 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती. 18 तास मृतदेह घरात ठेवल्यानंतर रात्री कसारा घाटामध्ये फेकल्याची घटना. गोरखनाथ सातपुते असं 40 वर्षाच्या मृत व्यक्तीचं नाव. सोलापुरातल्या कुंभारी रोडवरती आढळला महिलेचा मृतदेह. भाग्यश्री नानासाहेब गायकवाड असं या मृत महिलेचं नाव. महिलेची दुचाकी सुद्धा सापडली आहे. मृतदेहाजवळ मोठा दगडही आढळला. घातपाताचा संशय. पोलिसांकडनं तपास सुरू. जळगावच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर इथे ग्रामसभेमध्ये घेरावानंतर ग्रामसेवकाचाच मृत्यू. 5 जणांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. एकाला अटक. ग्रामसेवक संघटनेचा ग्रामसभांवरती बहिष्काराचा इशारा. वाशिमच्या रिसोडमधल्या गोहगाव हाडेमध्ये डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या. कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केली असा डॉक्टर संघटनांचा आरोप. मेहकरच्या साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत होते. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या मोहिमेवरनं भाषिक वाद. परराज्यातील संस्थेला 3 महिन्यांचा ठेका दिल्यामुळे नागरिक संतप्त. महिला मराठीमध्ये बोलल्यावरती हिंदी में बोलो असं उत्तर. व्हिडिओ व्हायरल. मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये गोविंदांसाठी विशेष वॉर्ड आणि बेडची व्यवस्था करा. दहीहंडी आणि गोपाळकाल या निमित्त भाजप युवा मोर्चाची मागणी. युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंग यांचे महापौर ऋतू तावडेंना निवेदन. ठाणे पालिका आणि शहर दैनिक पत्रकार संघटना यांच्याकडनं जागतिक छायाचित्र दिनानिमित्त प्रदर्शन. आमदार संजय केळकर यांच्यासह शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकरांनी काढलेल्या छायाचित्राचं कौतुक. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचं अभिनेता अजय देवगणने दर्शन घेतलं. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर 20 वर्षांनंतर अजय देवगण त्र्यंबकेश्वरमध्ये नागरिकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी. क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि आमदार विक्रम काकडे यांनी घेतलं तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वराचं दर्शन. दोघांकडे पूजा संपन्न. तिलक वर्मा मंदिरामध्ये आल्याचं कळताच चाहत्यांची प्रचंड गर्दी. संत गजानन महाराज पालखीतल्या भाविकांना 3 लाख मोदकांचा महाप्रसाद. संत गजानन महाराज उपासना परिवाराकडनं मोदकांचा महाप्रसाद. आषाढी वारी करून पालखीचा परतीचा प्रवास. आज खामगाव इथे मुक्कामी. रत्नागिरीच्या देवरुखमध्ये हरिनामाच्या गजरामध्ये मुरादपूर मार्लेश्वर पायी दिंडी. आमदार शेखर निकम यांचा सहभाग. तरुणांचं नृत्य. महिलांच्या फुगडीने रंगला सोहळा. एक राखी जवानांसाठी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विद्यार्थ्यांची जवानांसाठी अनोखी राखी रॅली. 1200 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणांनी दुमदुमलं शहर.
कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा पराक्रम ऋषभ पंतच्या नावावर. जागतिक पटलावरती बनला 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज. पहिल्या क्रमांकावरती स्टोक्स तर दुसऱ्या क्रमांकावरती मॅक्युलमची नोंद आहे. सततच्या पावसामुळे प्रयागराजमधील जलनिस्सारण प्रणालीची पोलखोल. शहराच्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. जॉर्ज टाउन भागातील पोलीस स्टेशन परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं आणि कामं करताना पोलीस कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातल्या बालोथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे मोठा पूर आलाय. देवी भगवती खुंडीवालीच्या दर्शनासाठी निघालेले 40 ते 50 भाविक अडकल्याची घटना. सुदैवाने जीवितहानी नाही. हिमाचल प्रदेशाच्या कुल्लूमधील पार्वती नदीमध्ये अडकले होते दिल्लीतील 4 पर्यटक. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे अडकले होते. बचाव पथकानं केली चौघांची सुखरूप सुटका.